नमस्कार. चला बरं पटकन जेवण करा आणि पटकन एक लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. आज मी छोलेची भाजी बनवली. ही भाजी इथं खायची आणि घरी पण सगळ्यांना खाऊ घालायची बनवून. त्यासाठी मी छोले कुकरमध्ये आधीच उकडून घेतले होते. कांदा टोमॅटो बारीक कट करून घ्यायचं. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्यात कांदा टाकायचा, थोडासा फ्राय करायचा आणि नंतर टाकायचं टोमॅटो आणि लसूण. हे सगळं व्यवस्थित असं लालसर फ्राय करून घ्यायचं आणि थंड झालं की नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची बारीक अशी पेस्ट बनवायची. मग फोडणीची तयारी करूया. त्यासाठी आपण तेल टाकूया कढईमध्ये. तेल गरम झालं की त्यात टाकायचं जिरे, मोहरी आणि ही बनवलेली कांदा टोमॅटोची पेस्ट व्यवस्थित अशी भाजून घ्यायची तेलामध्ये. नंतर त्यात थोडेसे खडे मसाले ॲड करायचे. त्यात टाकायचं तेजपत्ता, दालचिनी, लवंगा आणि 2-3 काळी मिरी आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि घरात आवडतील ते मसाले टाकायचे. मी इथं टाकलेला आहे धने पावडर, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि वरतून थोडासा छोले मसाला पण टाकलेला आहे. याच्याशिवाय भाजीला चव कशी येणार? मग थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये आपण उकडलेले छोले ॲड करायचे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. वरतून अशी दिखाव्यासाठी थोडीशी कोथिंबीर शेड करून घेऊया आणि